प्रकारे शासन त्यांना सपोर्ट करते असं आम्हाला दिसतंय. जिल्हा परिषद शाळा टिकाव्या, गरिबांची मुलं आज जर का ह्या विभागात बघायला गेलात, तर 500, 1000 एवढे रुपये दिवसाला कमावणारे लोकं नाहीयेत. ₹200, ₹250 भारी-भारी ₹300 कमावणारे ह्या विभागातले लोकं आहेत. त्यांचे विद्यार्थी शिकणार कुठे? जर जिल्हा शाळा बंद झाल्या तर. तर आमचा सर्वात मोठा प्रयत्न राहणार की सी-एस-आर फंडातून, मोठमोठ्या सी-एस-आर फंडातून माझी काही उद्योगपतींशी ओळखी आहेत, काही लोकांशी ओळखी आहेत. त्यातून सी-एस-आर फंडातून शाळा मोठ्या करणं, त्यासोबत त्यामध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण देणं, हे एका जिल्हा परिषद शाळेमध्ये व्हायला पाहिजे. त्यासाठी जिल्हा परिषदचा उमेदवार असतो. माझ्यासमोर असलेले जे विरोधक आहेत, त्यांनी मला नाही वाटत कधी जिल्हा परिषद शाळेमध्ये गेले असतील आणि किंवा त्यांचे विद्यार्थी किंवा त्यांची मुलं त्या शाळेत शिकले असतील. आपण पाहतोय की खरोखरच हा मुद्दा एक भावणारा मुद्दा आहे. जनतेसाठी देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण सुरुवात आपल्यापासून केली तर जनतेला आपण मार्गदर्शन करू शकतो. आज जे ओझरडे आहेत, सोमनाथ ओझरडेजी यांची मुलं देखील आजही जिल्हा परिषद शाळेत शिकतात. ही खरंच गौरवाची बाब आहे. बघायला गेलं तर या ठिकाणचं वातावरण पाहायला गेलं, या ठिकाणी चौरंगी लढत होत असेल तरी जनता एका पक्षाला कंटाळली आहे हे आम्हाला देखील